नमस्कार, मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट. पुणे सुपरफास्टच्या मी आंबेगावकर बोलतो. या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आलो आहोत आपण निरगुडसर हे गावामध्ये. निरगुडसर हे गाव या ठिकाणचे माजी मंत्री आमदार दिलीपरावजी वळसे पाटील यांचं हे गाव. या गावामध्ये सध्या लोकांचा कल काय आहे तसं पाहायला गेलं तर या पारगाव जिल्हा परिषद गटामधून दिलीपरावजी वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुणराव गिरे, त्याचप्रमाणे किरण वाळून आणि अजून एक अपक्ष उमेदवार या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी उभा आहे. त्याच पद्धतीने पंचायत समितीसाठी सुनंदा ढोबळे ह्या ज्या आहेत त्या अजित पवार पक्षाच्या उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे श्वेताताई ढोबळे या महाविकास आघाडीच्या उमेदवार या पंचायत समिती गणामध्ये समोरासमोर लढत आहेत. निरगुडसर गावामध्ये नक्की लोकांचा कल काय आहे, काय परिस्थिती आहे, आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तसं पाहायला गेलं तर हे या जिल्हा परिषद गटातील मोठं गाव. हे नक्कीच या ठिकाणी फिरल्यानंतर आपल्याला अंदाजही येईल. पाहायला गेलं तर काही दिवस शिल्लक आहेत, बऱ्यापैकी प्रचारही झालेला आहे, चित्रही स्पष्ट झालेलं आहे. लोकांचा कल समजल्यानंतर लगेच आपल्याला चित्रही समजेल की या ठिकाणी काय होणार आहे. चला तर पाहूया. दादा, गाव कोणतं आहे तुमचं? जवळच आहे का तुम्ही? जवळमध्ये काय परिस्थिती सध्या जिल्हा परिषद? विवेक दादा, दुसरं कोण असायचं? तुमचं गाव कोणतं आहे? होय, आम्ही जवळचे ते दोघे जण. काय परिस्थिती सध्या? आता हे आहे दादा, दुसरं कोण आहे? ऐका ना, तुम्ही जवळचे दोघं पण. भाऊ तुम्ही कुठले? निरगुडसरचे. इथं काय परिस्थिती? आमच्या गड्याळ सोडून कोणी नाही. ठीक आहे, चला, गडा सोडून कोण नाही. आता तुमच्या तिघांना विचारतो मी, बदल झाला पाहिजे का नाही? बदल काय, कामाचं माणसं असल्यावर बदल होणार, होऊन काय करायचं ना? कामाची माणसं असल्यावर काय करायचं? बाबा इकडे या. अरुण गिरे का नको? नको खाऊ का जाडे, तोंडावर बोलतो ते नाही बोलतो. का बरं, का नको? काहीच नको जे मला, आहे ते खरं सांगा ना. काय खरं नाही सांगत. गाडी बाबा गाडी. अरुण गिरे का नको? काय काम करणारा माणूस पाहिजे गावाला, तर दुसरं काय राहतं? का? कामच कामं महत्वाची असतात. किरण जोडून कसं आहे, कामाचा माणूस आहे तो पण. नाही, किरण वाळूंचा परिचय नाही काय. परिचय वैयक्तिक लाभाच्या योजना भरपूर लोकांपर्यंत पोहोचवल्या. खूप चांगलं काम आहे त्याचं. असेल, पण आता आपण पाहिलं नाही, आपण माणूस परिचयाचा नाही, आपली काही ओळख नाही, पाळत नाही, त्याच्यामुळं काय नाही. आता बंटे दादाची ओळख आहे बाबा, नेहमी इथं संपर्क मी पूर्ण गटामध्ये फिरतो, मी पाहिलं किरण वाळूंचं काम खरंच चांगलं आहे. नाही. असेल, पण आता कसं आहे, आता मला माहीतच नाही, त्याच्यामुळं मग मी त्या गोष्टीचं नाही ना सांगू शकत. आपण खात्रीने बोललं पाहिजे ना, खात्री ज्याची आहे त्याच आहे, असा विषय. तर बंटे दादाची खात्री आहे, मग ठीक आहे, मी नाव डायरेक्ट घेतलं बंटे दादाचं, असं आहे. चालेल. दादा नमस्कार, गाव कोणतं आहे? नमस्ते. निरगुडसर. निरगुडसर. हां आता हे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आल्यात. जिल्हा परिषदेला कोण उभे माहिती आहे तुला? हां विवेकदादा वळसे पाटील. अजून कोण उभे? अजून भाजपचा एक उमेदवार आहे आणि मला तो शिंदे गटाचा उमेदवार आहे. 3 उमेदवार आणि अपेक्षा आहे काय वाटतं. अपक्ष एक उमेदवार असे 4 उमेदवार रिंगणात आहे. सध्या तसं पाहायला गेलं तर त्या ह्या पारगाव गटामध्ये सध्या लोकांची पसंती कोणाला राहील? विवेक वळसे पाटलांनाच राहील, कारण काम चांगलं आहे, वारसा मोठा आहे. वळसे पाटील साहेबांची त्यांच्यावरती कृपादृष्टी आहे, ते त्यांचे काकाच आहेत. त्याच्यामुळं आणि आदरणीय दत्तात्रय वळसे पाटील ह्या तालुक्याचे आमदार, यांचा वारसा मोठा आहे. त्याच्यामुळं काही गोष्टी ह्या रक्तातून याव्या लागतात अनुवंशिकतेने. त्यामुळे त्या गोष्टी त्यांच्यात आहेत. कामं पण केलेलं आहे. मागे उपाध्यक्ष होते मागच्या टर्मला, जिल्ह्यात त्यांनी काम चालू केलं. मतदारसंघात किंवा या गटात नाही, जिल्ह्यात त्यांचं काम चांगलं आहे, ते लोकांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं बाकीचे लोक काही दुसरा विचार करतील असं वाटत नाही आणि करू पण नाही. पण आता विवेक वळसे पाटील आणि दुसरा जो उमेदवार असेल तर ही लढत नक्की कुणात होईल असं वाटतं मला? विवेक वळसे पाटील आणि भाजपचे उमेदवार आहेत ते किरण वाळूंज, ह्या दोघांमध्येच खरी लढत आहे. बाकी उमेदवारांचं काही असं हे नाही. म्हणजे किरण वाळूंज आणि विवेक वळसे पाटील या दोघात लढत होईल असं? ह्या दोघांमध्येच लढत आहे. बाकी उमेदवारांचा काही विषय एवढा हे नाही लोकांमध्ये. यामध्ये पाहायला गेलं तर अरुण गिरे सारखा एक मुरब्बी राजकारणी आहे, तो मागं कसा पडेल मग? आता मुरब्बी राजकारणी जर असता अरुणगिरी हे मुरब्बी राजकारण असते तर त्यांनी अशा कोलंटवड्या मारल्या नसत्या. कोलंटवड्या मारणाऱ्याला मुरब्बी राजकारणी म्हणत नाहीत. ज्या वळसे पाटील साहेबांनी विवेक वळसे पाटलांना उमेदवारी न देता सगळ्यात पहिल्यांदा झेडपीची उमेदवारी त्यांना देऊन
त्यांना उपाध्यक्ष केलं, तरी त्यांनी नंतरच्या काळात अन्याय झाला. आता ह्या तालुक्याच्या राजकारणात बरीच लोक आमच्यावर अन्याय झाला म्हणतात. 15, 20 वर्ष महत्त्वाची पदं भोगवून सुद्धा अन्याय झाला म्हणणारी पिढी ह्या तालुक्यात जन्माला आलेली आहे. याचं मोठं वैशिष्ट्य वाटतं. दादा, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आल्यात, कोण कोण उभं राहिले माहिती आहे तुम्हाला जिल्हा परिषदेसाठी? एकच माहिती आहे बा, आमचे बंटी पाटील. का बरं? कारण तेच माझ्या जवळचे आहेत ना. आणि जे बंटी पाटलांनी किंवा जे दिलीप बोलसे पाटलांनी केलेलं आहे ते बाकी कोणीच केलं नाही. अरुणगिरे जरी असलं तर अरुणगिऱ्यांना मोठं कोणी केलं? दिलीप बोलसे पाटलांनीच. देवदत्त निकम साहेबांना मोठं कोणी केलं? दिलीप पाटलांनीच. आणि आज वैयक्तिक स्वतःच्या स्वार्थासाठी जर विरोध करीत असेल तर त्याला राजकारण नाही म्हणते. राजकारणाची खरी व्याख्या अशी आहे की जर दिलीप वळसे पाटलांनी जर एखाद्या गावामध्ये जर एक शाळा बांधली असेल तर आपण दुसऱ्या पक्षातून त्या गावामध्ये 2 शाळा बांधल्या पाहिजे. ही ईर्षीर करावं. एखाद्याचं खच्चीकरण असं बळ करू नये, घराणेशाही म्हणू नये, वैयक्तिक काही बोलू नये. कारण की आपण पण त्या ताटामध्ये जेवलेलो आहे ना. आपल्याला वळसे पाटलांच्या ताटातले खाऊन आपण आज मोठं झालेलो आहेत. आज वैयक्तिक आपल्या स्वार्थासाठी आपण थोडं साईडला गेलेलो आहेत. तर माझी विरोधकांना नम्रतेची विनंती आहे, घराणेशाही विकास झाला नाही हे म्हणण्यात काय अर्थच नाही. कुठं टीका होत काय सांगा? जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आल्या. जिल्हा परिषदेला विवेक वळसे पाटलांना संमती गेले 90 वर्षापासून 1990 सालापासून हे नेरवूड सरगाव हे वळसे पाटलांच्या मागे खंबीरपणे उभं आहे. यापुढे असंच उभं आहे. हे सगळं झालं, मात्र आता कुठेतरी बदल व्हावा असं वाटत नाही का तुम्हाला? काय बदल का करायचा? कारण इथं काम बोलते, विकास झाला नसला तर बदल करा. बदल का करायचा? जर काम होतंय, सगळी कामं होतात सगळ्यांची, तर बदल का करायचा? पवार साहेबांचा एक, अजितदादांचा एक पक्ष झाला, वेगवेगळे पक्ष झाले असले तर शेवटी एका विचाराची माणसं आहे दोन्ही. आज जर रोजी जर तुम्ही तुतारीचं एक मतदान केलं आणि उद्या वरती जाऊन जर ते एक झालं तर शेवटी ते घड्याळालाच जाणार आहे. मग तुतारीला का करायचं? आज जर घड्याळ अजितदादांचा सुद्धा तोच हे एजेंडा तोच आहे, तर मग तुतारीला का करायचं? वरती तर एकच होणार आहे नंतर. पुढे जाऊन हे पक्ष विलीन होणार आहे. दादा, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहेत, निगडूसर गावाची पसंती कुणाला राहील? सांगायची गरज नाही, दादांनाच ना. जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या संदर्भात तुम्ही आता आले, पण जिल्हा परिषदांचं काम काय? राज्य सरकारकडून आलेला निधी प्रत्येक गावात, वाडीत, वस्तीत समसमान प्रमाणात किंवा योग्य ठिकाणी निधी टाकून विकास कामं करणं, एवढंच काम जिल्हा परिषदांचं. आणि दादाने ते काम इथून मागच्या प्रत्येक याला चोखपणे बजावलेले आहे. त्याच्यामुळं वेगळा विचार करायची काही गरज नाही कोणाला. जिल्हा परिषदांचं काम तेवढंच आहे ना. पूल असतील, लोकल रस्ते असतील, बांधणवरचे काही छोटे मोठे पानंद रस्ते असतील, तिथे विकास कामं करणं निधीच्या माध्यमातून दादांनी ते काम 100% चोखपणे पार पाडलेलं आहे. विवेक वळसे पाटलांना सक्षमपणे लढत देणार दुसरा उमेदवार कोण राहील समोर? विचारच करायची गरज काय बरं? विचारच करायची गरज काय ना? कोण देणार आहे, कोण देणार नाही? नाही, लढत होणारच नाही असं होईल असं वाटतच नाही. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे आता जिल्हा परिषदेसाठी कोण कोण उभे? पारगाव गटातून पारगाव गटातून अरुणराव गिरे, किरणराव वाळून आणि आमचे बंटी पाटील. एक अपक्ष उमेदवार पण आहे त्याच्यामध्ये. हां, ते आहेत काकडे म्हणून. काय वाटतं ही सध्याच्या पाहत ही लढत कुणाकुणात होईल असं वाटतं? लढत आमच्या बंटी पाटलाशी कोण नाही विरोधक नाही. आणि हा फोटो घ्या तुम्ही, फोटो दाखवतो. हा दादांचा फोटो आहे ना. निगडूसर चौकात. हा आणि आमच्या नामदार साहेबाची कामं. इथं एवढ्या गोट्याचे रस्ते होते. हे बुजुर्ग माणसं आहे, यांना विचारा. आमच्या वयाच्या 12व्या वर्षापर्यंत इथं गोट्याचे रस्ते होते. स्वर्गीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांनी या गावात पहिली लाईट आणली. त्यावेळेस यांचे बाप वगैरे बापदादे कुठं होते? दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटलांची सेवा करत होते. पहिली एस टी ही वळसे पाटील साहेबांनी आणली आमच्यावर.
दादांनी. ठीक आहे, विकास काम तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? बंटी दादाच. तुम्हाला काय वाटतं? बंटी दादा तुम्हाला काय वाटतं? बंटी. चला आता आपण एक काम करू, या सगळ्यांना एकच विचारू, अरुण गुरे का नको? अरुणराव माझा जीव लगे, ऐकून घ्या. माझ्या सुखदुःखात सर्वात सामील असतो. का हो तुम्ही एक सांगा, आता तुमचं मत आम्ही तुम्हाला विचारतो. दादा आले, आढळराव दादा, त्यावेळेस दिलीप पाटील चांगले वाटले, बरोबर, आणि आत्ता का वाईट वाटले? कुठंतरी थांबलात ना. आम्ही 40 वर्ष त्यांच्या मागं पराकाष्ठा करतोय. आमची लोक 40 वर्ष, मी 40 वर्ष झाले आमच्या साहेबाची सेवा करतोय. आम्ही कधी म्हणलं नाही का आम्हाला कुठं तिकीट द्या का काय. यांना जिल्हा परिषदचं उपाध्यक्ष बनवलं, हे तर रास्त आहे. कुणी बनवलं तो फोटो परत दाखवा. नाही, ठीक, त्या दादांनी बनवलं आणि आमच्या साहेबांनी त्यात पुढाकार घेतला. महत्वाकांक्षी लोक. हा, मग तुम्हाला सांगतो ऐका, ही राजकारणाची नशा आहे ना, चांगली नाही आहे. आणि ज्याच्याबरोबर सोनं असतं ना, ते शेणात हात घालू नये, एवढंच माझं म्हणणं आहे. अरुणराव माझा जीवलई आहे, तरी पण आहे ना, मी नामदार साहेबाचा पहिल्यापासून कार्यकर्ता आहे. अरुणराव गिरे जेव्हा नव्हते ना, ते युनेसायचे अध्यक्ष झाले, त्याला सपोर्टिव्ह मी आहे, हे लक्षात घ्या. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस नव्हती, त्यावेळेस काँग्रेस पक्ष होता आणि आम्ही 12वीला कॉलेजला होतो. आणि अरुण गिरे का नको? एक मिनिट, तुम्ही माझ्याशी बोला. एक मिनटं, पुढचा मुद्दा सांगतो. हा 40 वर्षाचा इतिहास आहे. का इथं हे सगळं जे दिसतंय विश्व, अहो तळागाळात हे नामदार दिलीप वळसे पाटील यांनी हे घडून आणलेलं आहे. आमचा काय स्वार्थ आहे याच्यात असं काय नाही, पण आमची जी पिढी सुधारली याला कारण फक्त वळसे पाटील कुटुंब आहे. आणि त्यांनी जो इतिहास घडवला आहे त्याचं प्रतिद्योतक तुम्हाला बंटी पाटलाच्या निवडणुकी समजून त्या गोष्टी काय होत्या. अरुण गिरे का नको? अरुण गिरे का नको? अहो ज्या माणसाने एक तालुका सुखमय केला आणि त्यांना काय मतदान करायचं, त्यांचा संबंधच काय करायचा, काय केले? लढत कोणात होईल नक्की? दादा सेपरेट आणणार बंटी दादा. काय वाटतं? न बंटी दादा सेपरेट लढत कोणात होईल? लढत नाही, बंटी दादाच. नमस्कार, नाव काय तुमचं? माझं नाव रंगनाथ शिवराम वळसे, रंगनाथ अण्णा म्हणतात मला. वळसे पाटलांची भाऊबंदी. हा, भाऊबंद चालेल ना, काय हरकत नाराजी आहे एक प्रकारे निवडूसर गावामध्ये. हा. वळसे पाटलांविषयी नाराजी आहे. नाही, अजिबात नाराजी नाही, काय नाही. आम्हाला लोक विचारतात तुमचे वळसे पाटील. आमचा नेता तिकडं आमचा पक्ष, हा, जिकडं वळसे पाटील तोच आमचा पक्ष, ते काही असो. आणि कसंही झालं तरी आम्ही बंटी पाटलाचेच आहोत. हा, अरुण गिरे माणूस चांगला आहे, वाईट आहे. हा, अरुण गिरेने आम्हाला सोडलं का त्याने आम्हाला सोडलं का आम्ही त्याला सोडलं ते त्याचं त्याला माहीत. हा, धरसोड करतो. हा, अरुण गिरे वाईट माणूस आहे, असतो आमचा माणूस आहे तो, पण त्यानेच आम्हाला सोडून गेला आहे. त्यामुळं आमचा नाईलाज आहे, आम्ही काय करायचं. हा, आम्ही या परिस्थितीमध्ये आम्ही भक्कमपणे पहिल्यापासून मी आत्तापर्यंत वळसे पाटलाच्याच पाठीमागं आहोत. आम्ही बंटी पाटलाचाच प्रचार काम करतो. याच्या पुढं काय देवबुद्धी देईल, परमेश्वर काय सांगेल त्याचं काय सांगू शकत नाही. पण आत्तापर्यंत मात्र बंटी पाटील असतील, प्रदीप पाटील असतील, दिलीप वळसे पाटलांचे दादा तर आमचे हेच होते पहिले पूर्वी, पण आम्ही त्यांच्या पाठीमागच आहोत आणि आत्ताही राहणारच आहे. आमची नाराजी नाही, काय नाही. असतील गावात 2-3 इकडं तिकडं लोक. काय वाटतं? काय नाही, बंटी दादा चांगल्या मताने निवडून येतील. जी आंबेगाव तालुक्यात घड्याळ्याच्या चिन्हावर जेवढे उमेदवार आहे तेवढेही चांगल्या मताने निवडून येणार, याच्यात आम्हाला खात्री. याच्यात काही शंका नाही, तर काहीच कारण नाही. विरोधकांनी काही प्रचार केला तरी शेवटी समाज आता सुशिक्षित झालेला आहे, त्यामुळं काय त्याचे काय काळजी करण्यासारखं काहीच असं विषयच नाही. अरुण गिरेऐवजी रवी वळसे हे निरगुडसर गावचे स्थानिक उमेदवार जे होते त्यांना उमेदवार दिले असते तर कुठेतरी टप झाला असता का सगळं? नाही, असा विषय काहीच नाही, टप होणार नाही. संविधानाने सगळ्यांना समान अधिकार दिलेला आहे. कोणी उभा राहू शकतो, कोणी हे करू शकतो. पण विषय असा आहे का शेवटी आमचं पहिलंच फायनल झालेलं आहे, बंटी दादाशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि विकास हा थांबता कामा नाही. ज्यावेळेस विकास जर तुमचा थांबला त्यावेळेस प्रगती थांबते, त्यामुळं बंटी दादाशिवाय पर्याय नाही.
भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या पारगाव गटामध्ये किरण वाळू यांचं काम चालू आहे. मी पूर्ण तालुक्यात फिरतो, पण पारगाव गटामध्ये मी पाहिलं वैयक्तिक लाभाची योजना असेल, हाकेल धावून येणारा माणूस असेल, तर किरण वाळू खरंच चांगला माणूस आहे. त्याच्या वाटत नाही का ह्यावेळी त्याला लोकांनी साथ दिली पाहिजे. आता ग्रामीण भागामध्ये तसं भाजपचं काय एवढं म्हणजे पाठबळ नाही आहे. आणि बंटीदादा आमचे जरा थोडेसे कसे नाही म्हणलं तरी थोडेसे कामाचा माणूस आहे. त्याच्यामुळं दादांना 100% चांगलं प्रतिसाद मिळेल. बदल होईल असं वाटत नाही. आता ते नाही लगेच, पण बदल नाही होणार. दादा येतील 100%. आज जिल्हा परिषदेची ही लढत आहे सध्या, कोण कोण उमेदवार रिंगणात आहेत काय सांगा. विवेक वळसे पाटील आहेत, भाजपचे किरण वाळुंज आहेत, सेनेचे अरुण गिरे आहेत. अजूनही अपक्ष उमेदवार आहे. याच्यामध्ये ही जी लढत आहे ही कुणात होईल काय वाटतं. लढत तशी नाहीच आहे. तसं विवेकदांचं विकासावर लढत आहे, त्याच्यावर लढत म्हणता येईल एकतर्फीच. तसं दादांचं काम बोलणार आहे सगळं. काय परिस्थिती असेल. परिस्थिती चांगली असेल, दादांना मतदान चांगलं होईल. पण हे तसं पाहायला गेलं तर विरोधी उमेदवार असतील. अरुण गिरे जुना अनुभव आहे बरोबर. यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्षपदांनी कामं केली आहे, विकास कामं केली. किरण वाळूंसारखा माणूस आहे जो जनसामान्यांची कामं करतो. त्याची कामंही आपण बघितली बऱ्यापैकी. असं वाटत नाही काय कुठंतरी ही लोक टप देतील त्या ठिकाणी किंवा संघर्ष होईल याच्यामध्ये, असं काय वाटत नाही. किरण वाळूंसारखा माणूस आत्ताशी आम्हाला माहिती झालाय. आता कुठं कामं केली आम्हाला माहितीच नाही त्यांनी. तो आत्ता राजकारण मग उमेदवारी राजकारण डिक्लेअर झालं जिल्हा परिषद, तेव्हा तो त्याचं नाव पुढं आलं. तेव्हा आम्हाला माहितीच नाही किरण वाळूंज कोण. काय करतं गवोगवा न करता वैयक्तिक लाभाची योजना देणं, लोकांची कामं करणं हा एक विषय असतो. त्यांनी ती कामं केलेत. नाही, पण आमच्यापर्यंत माहिती नाही ती कामं केलेली. गावगावा करायचं असं नाही. तुमचं माझं कुठं जर काम झालं तर माहिती लोकांना होतच ना, होत नाही असं नाही ना. आपल्या पारगाव गटामध्ये 4000 लोकांना वैयक्तिक लाभाची योजना पुरवल्यात त्यांनी. पुरवले असतील. नावच आहे टाटा त्याच्यावर. हां, नाही पुरवले असतील, पण वाटत नाही आम्हाला काय वाटतं. आता तुम्ही म्हणता वैयक्तिक लाभाच्या योजना पुरवल्या, 4000 लोकांची नावं असतील. ठीक आहे, असतील नाही असतील, पण ग्रामीण भागात बघा काय आहे, जसं माणसाच्या मूलभूत गरजा आहे अन्न वस्त्र निवारा, तसं ग्रामीण भागात काय आहे, शेतात जायला रस्ता तो पाण्याच्या माध्यमातून असून किंवा इलेक्ट्रिसिटी, ही जी कामं आहेत ना, ही वळसे पाटील किंवा आपल्या विवेक वळसे पाटलांच्या माध्यमातून चांगल्या प्रमाणात झाली. आणि याचा काय त्यांनी डाटा गोळा नाही केला की बाबा मी यांचा रस्ता केला आहे, यांचंही केलं आहे. म्हणजे आम्ही न बोलता सुद्धा त्याच समाधानी काय प्रत्येक जनतेच्यात आम्हाला आमच्या शेतात जाता येते, त्यातून रस्ते होतात, ही मूलभूत गरजा आहेत. तुमची भांडी वाटली ही गेली, ह्या मूलभूत गरजा नाही आहेत. त्यामुळे विवेक वळसे पाटलांना काही तोड नाही आहे.